जसा दिवस असेल, जसा मूड असेल तसा आम्ही एकमेकींना समजून घेतो. एकंदरीत एक पॉझिटिव्ह वातावरण आहे. आम्ही सगळे एन्जॉय करतो. राकेश असे जोक्स लहान मुलांचे पण तरीही तो मारतो. तू सासू होणार आहेस, तुलाच हौस आहे तर ते तुझी जबाबदारी आहे, कारण आम्ही काही तुला सुखात ठेवणार नाही. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी आली नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे एजंटच्या तीनही सुना. कशा आहात मी तिघी? एवढ्या कमाल नाही होत. जरा राग आलाय मला. ठीक आहे, चिडचिड होतीये. मी कमाल आहे, मला काही चालेल. आणि तिघी सुना फार सुंदर दिसत आहेत ॲज युजल. म्हणजे नॉर्मल ट्रॅक असतो तेव्हा सुद्धा फार लेविश असतात. आता तर एंगेजमेंट आहे, सो सासूचं स्वागत करण्यासाठी सुना किती सज्ज आहेत? अजिबात सज्ज नाही होत आम्ही. मी तर फार तयार झाली सुद्धा नाही आहे. दिस इज व्हेरी ऑर्डिनरी. आम्ही नॉर्मली जशा असतो त्याच्यापेक्षा एक पैसा फक्त तयार झालो आहे. मला मनासारखी सासू मिळाली नाही. नाही, पण मी फार तयार झाले, कारण मला दुसरी सासू आणायची आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टीसाठी मी तयार आहे. कोण आहे ती सासू मला माहिती. हे मला आत्ता कळतंय तुमच्यामुळे. हे माझ्या मागे घडलंय, त्यामुळे मला हे माहीत नव्हतं. पण थँक्यू सो मच. इट्स मज्जा. तुमच्यामुळे आज मला कळलंय की मज्जा. अगदीच. पण एरवी ना मालिकेत तुम्हाला तिघींचं तो बॉन्ड, तिघी बहिणींचा किंवा तिघी जावांचा बॉन्ड आम्ही बघतच असतो. पण ऑफस्क्रीन तुम्हाला तिघींमध्ये आता बॉन्ड कसं झालाय? कारण 1-1.5 महिना किंवा जास्त झाला असेल ड्युरेशन मालिकेला. सो बॉन्ड कसा झाला बेसिकली? आमचा अतिशय ऑर्गॅनिक बॉन्ड आहे. आम्ही कोणीच कोणाला फार काही काय म्हणतात त्याला, कोणाकडून फार एक्सपेक्ट करत नाही किंवा फार एकमेकींबरोबर नाराज पण नाही होत. व्हेरी ऑर्गॅनिक. जसा दिवस असेल, जसा मूड असेल तसा आम्ही एकमेकींना समजून घेतो. आणि आय थिंक दॅट्स द बेस्ट थिंग. कारण आत्ताशी सुरुवात आहे, अजून कुठे जायचं आहे. त्यामुळे जितकं इझिली ऑर्गॅनिकली हे बिल्ड होतं आहे नातं, तितकं बेटर. कारण आपण फार काही करायला, मी तर माझा तर तो स्वभावच नाही की मी मुद्दाम मैत्री करायला जाईन वगैरे, तसा ह्यांचंही मला वाटत नाही आहे. त्यामुळे जे होतं आहे ते खूप चांगलं होतं आहे. कारण सुरुवातीलाच मुद्दाम मैत्री, आता इतकी वर्ष सिरियल करून माहिती की मुद्दाम मैत्री करायला गेलं की मग नंतर काहीतरी बिनसतं. हां, तसं मला नाही वाटत काही फिसकटेल, कारण खूप नॅचरल बॉन्ड हा तयार झालेला आहे. त्यामुळे काही छोटं मोठं काही नाराज जरी झालो आम्ही एकमेकींवर तरी सांगतो. हे सगळं नाही सांगायचं यांना. हां, पण एरवी मालिकेत ना शर्मिला जशी दुर्गा म्हणून तुम्हाला गाईड करत असते किंवा तुम्हाला सांगत असते असं असं करायचं, तसं बिहाइंड दी स्क्रीन सुद्धा शर्मिला मोठ्या जावेसारखी किंवा मोठ्या ताईसारखीच आहे का? मी तरी तिला छोटी मम्मा म्हणते, कारण ती प्रत्येक गोष्टीत आमची काळजी घेत असते. खाल्लंस का, हे केलंस का, ते केलंस का, असं का तसं का. सो आमची छोटी मम्मा आहे ती सेटवरची. मला ह्या बाबतीत बोलायचं की होती आहे डॉमिनेटिंग, पण ती तेवढीच ती दुर्गा आहे. लक्ष्मी बोलणारच ना. पण ती तेवढीच आम्हाला, म्हणजे जशी म्हणते की छोटी मम्मा, ती खरंच छोटी मम्मा आहे. ती आम्हाला सगळं खाऊ पिऊ घालते आणि इतकं छान छान खायला असतं. आणि तेवढीच ती अशी, हे असं नाही करायचं, हं ते तसं करायचं. ती मम्मा आहे आमची. आई कसं चांगलं सांगत असते, वाईट चांगलं सगळं सांगत असते. आणि मुलं कशी नुसते मजा करायचे काम करतात. आम्ही तसे दंगा घालत असतो सेटवर. तसं छान बॉन्ड आहे. येस येस, थँक्यू. मी तुम्हाला पैसे पाठवते नंतर. चांगलं बोलल्याबद्दल पैसे पाठवते. मला राकेश सरांबद्दल सुद्धा विचारायला आवडेल. मालिकेमध्ये तुम्ही तिघी सुना आणि ते तुमच्या सासरे असं स्ट्रिक्ट किंवा थोडासा स्ट्रॉंग असा बॉन्ड आहे, पण आता त्यांच्यासोबत बॉन्ड कसा झाला आहे? कारण त्यांनी फार कौतुक केलं किंवा ते म्हणाले की माझ्या सुना फार नॉटी आहेत असं म्हणाले. तू केलंय? नॉटी आहोत, तो नॉटी आहे, सगळ्यात लहान मुलगा आहे, सगळ्यात ज्युनियर सिनियर केजीची मुलं असतात ना. मला अजिबात वाटत नाही असं की एजे खूप मोठा आहे किंवा काही. आम्ही असे असतो छान, आमच्या समवयीन आणि सगळे आम्ही छान एकत्र मजा करतो. थुकरट जोक्स मारणे, ज्याच्यावरती फक्त लुक्स दिले जातात त्याला, की राकेश असे जोक्स लहान मुलांचे पण तरीही तो मारतो तसे जोक्स. खूप गोड आहे. सच अ स्वीट हार्ट. तो सगळ्यांना सांभाळून घेतो. असं खूप मस्त माणूस आहे तो, खरंच छान माणूस. आणि त्याला आमच्याशिवाय करमत नाही. तो त्याची रूम असली जरी वेगळी तरी तो आमच्या रूम मध्ये तुम्हाला सापडेल कधीही. सतत घाबरवायला येतो प्रत्येक. नॉर्मली येतच नाही. आम्ही सगळे मेकअप करत असतो आणि मागून एक धाड करून एक दार उघडलं जातं, तर तो राकेश असतो. काल म्हणजे माझी कॉफी सांडली, इतक्या जोरात असं त्याने भाव वगैरे. सो हे ठीक आहे, आता आम्ही हळूहळू यूज टू होतोय त्या गोष्टीला. पण मजा आहे. एकंदरीत एक पॉझिटिव्ह वातावरण आहे. आम्ही सगळे एन्जॉय करतोय. खूप ऊन आहे, पण तरीही आमच्या छान हसण्या खेळण्यामुळे काही वाटत नाही तेवढं. हो,
फक्त जरा माझं हे म्हणजे वजन जे मी आणते ते वाढलं आहे सेटवर, कारण खूप खवय्ये लोक आहेत त्यामुळे बॅगचं वजन वाढलं आहे. आणि राकेश पण इतका खवय्या आहे त्याच्यामुळे पण एक बास्केटचं वजन वाढलं आहे. रोज काही ना काहीतरी आणावं लागतं. पण मला काल आम्हाला धमकी दिली आहे त्यांनी की तू उद्या डब्बा आणायचा, नॉनव्हेज आणायचा. सो मी आज चिकन घेऊन आले. काल रात्रीपासून मॅडम तयारी करतायत. तयारी करते. शर्मिला, जे काही डब्बा वगैरे घेऊन येते त्यातली तिच्या हातची आवडती डिश कोणती आहे तुमची? हो क्वेश्चन. डोसा आणि ती एक गन पावडर आणि तूप मिक्स करून जी काही चटणी बनवते, ओ गॉड. म्हणजे मी कमाल. इवन काही वेळेला मी त्याच विचारात असते की यार उद्या आणेल का? ती कधी आणेल, आता ती मला नेक्स्ट कधी खायला मिळेल. आणि ती इतकी कमाल आहे की orgasm. पिठलं भाकरी पण आणते ती बऱ्याचदा. पिठलं भाकरी खूप आवडतं मला. ती छान झुणका भाकरी. आणि माझ्याकडे मावशी आहेत, त्या पण सुंदर स्वयंपाक करतात. तर कधी त्या कधी मी. आणि मला तर आता ह्यांना इतकं आवडल्यात काही काही गोष्टी मी बनवलेल्या की माझ्यावर आता प्रेशर आहे. अरे बापरे, मी आज आणलेलं नाही आहे. ह्यांचं तोंड बघितल्यावर मला असं होतं, अरे शिट, मला आज ते आणायचं होतं का. आई बापरे, तसं प्रेशर पण आहे, पण इट्स अ नाईस लव्हिंग प्रेशर. मला खूप आवडतं त्यांना खायला घालायला. छोटी मम्मा. मी आई झाले या शोमध्ये येऊन. मदरहुड. आता मालिकेत एंगेजमेंट वगैरे होणार आहे. तुम्हाला जरी लीला तुमची सासू म्हणून काही काळासाठी पटलेली नसली तरी ती येणार आहे. स्वतः लीलाला तुमच्या सासूबाईंना एखादी गोष्ट सांगायची असेल तर तिघी सुना काय सांगतात त्यांना? दुर्गाबाईंनी सांगतील सगळं. बघितलं किती जबाबदारी मी माझ्यावर. सांगेन लीलाला की तू सासू होणार आहेस, तुलाच हौस आहे तर ते तुझी जबाबदारी आहे, कारण आम्ही काही तुला सुखात ठेवणार नाही. एक मिनिट पण ती होणार आहे का सासू आपली? मला तरी नकोय ती मला सासू. पण ती नकोय. मी माझे प्रयत्न करते. एक्झॅक्टली. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की ती सासू होईल. अजून काही तुमच्यासमोर ते एपिसोड झालेले नाही आहेत. काहीही होऊ शकतं. डू नॉट अज्युम एनिथिंग. कारण आम्ही तिला सासू आमची होऊ देऊ असं आम्हाला तरी वाटत नाही आहे. आमचे प्रयत्न चालू आहेत आणि ते चालू राहतील. त्यामुळे समथिंग विल डेफिनेटली हॅपन. येस, वी विल कीप ट्राईंग. या. अगदीच. आणि नक्कीच आम्ही सुद्धा प्रेक्षकांसारखेच त्यांच्या इतकेच उत्सुक आहोत. थँक्यू सो मच. मला तिघींशी गप्पा मारून खूप छान वाटलं. पण जाता जाता तुमच्या मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगाल? सांगा. आमची मालिका बघा एवढीच इच्छा आहे आमची, कारण तुमच्यामुळे आमची मालिका चालेल अनेक वर्ष. सो प्लीज आमची मालिका बघा. IPL महत्वाचं आहे, पण मालिका पण तितकीच महत्वाची. आणि त्यातला ड्रामा अजून जास्त महत्वाचा. आणि नेमकी उन्हाळ्यात सिरियल सुरू झाली आहे आणि खूप आम्हाला घाम येतोय. राकेश प्लीज डू नॉट डिस्टर्ब. तर आम्ही अगदी ओले चिंब होऊन खूप त्रासात शूट करतोय फक्त तुमच्यासाठी. त्यामुळे तुम्ही सगळेशी कळलं मी काय बोलले होते मगाशी. लहान मुलगा, सगळ्यात लहान मुलगा सेटवरचा. तर आम्ही खूप कष्टाने हे एपिसोड शूट करतोय आणि वेगळा विषय आहे. खूप मजा येणार आहे तुम्हाला. तर प्लीज बघा. बाय बाय. प्रेम द्या आणि इट्स मजाला फॉलो करा डेफिनेटली. आणि रोज रात्री 10 वाजता झी मराठीवरती नवरी मिळे हिटलरला बघायला विसरू नका. आणि 10 ही कमाल वेळ आहे. 10 वाजता निवांत असता तुम्ही, जेवण झालेलं असतं, सगळी कामं झालेली असतात. झोपायच्या आधी काहीतरी छान बघून झोपावं माणसाने. नेहमी सांगतात ना आईवडील, काहीतरी छान वाचा, छान बघा. तर 10ला झोपायच्या आधी छान मालिका बघा आणि झोपा. इट्स द बेस्ट टाइम टू वॉच द शो. बाय. थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.